म्हणा शेजारच्याला, तू आनंदित आहे का? असा हात करा. असं मला असा हात केलेला खूप आवडतो. मी असा हात करतो आणि मी स्वतःला, मी कोणी आहे, मी झिरो समजतो स्वतःला. स्वतःला काय करायचं आहे? नम्र करायचे. मी लांबून जरी कुणी दिसलं तर माझा हात असा असतो. कसा असतो? असा हात असतो. पण हा कशाचा हात आहे माहिती आहे का? एक प्रीतीचा हात. कशाचा आहे? म्हणा प्रीतीचा हात आहे, आदरतेचा हात आहे. हालेलुया. तर आपण उत्पत्ती याच्यामध्ये जाऊया. आपण परमेश्वराने काही गोष्टी दिलेल्या आहेत. 6वा अध्याय काढा आणि त्याच्या पहिले काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे की परमेश्वराच्या नोहाच्या चर्चमध्ये किती लोक होते? 8 लोक. किती लोक होते? 8 लोक. बोला 8 लोक आहे. 8 लोक कुणाचे होते? कुणाचे होते? घरातले. भाऊबंद नव्हते ते. काय होते? भाऊबंद लोक काय करतील माहिती आहे का? भाऊबंद लोक तुम्हाला जे नाही त्या पापाकडे काय करतील? घेऊन जातील. बरोबर आहे की नाही? म्हणजे भाऊबंद काय करायचे? जर पापाला आपल्याला करायला सांगत असेल तर ते भाऊबंदाला काय करा? सोडून द्या त्यांना. मी पण असे काही लोक सोडून दिलेले. त्यांना काय केलं? जर आपल्याला कुठं जायचं आहे, ह्या लोकांना आरारा पर्वतवर परमेश्वराने कोणत्या ठिकाणी नेऊन ठेवलं? एक उंच ठिकाणी नेऊन ठेवलं. बोला ना, कोणत्या ठिकाणी नेऊन ठेवलं? उंच ठिकाणी. त्यांचं जे आहे जहाज कुठं लँड झालं? कुठं झालं? तुमचं आणि माझं जहाज कुठं लँड झालं पाहिजे? जर असा हात करा. स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है. आपलं जहाज कुठं लँड झालं पाहिजे? स्वर्गामध्ये. बरोबर? किती दिवस लागले तिथं तुम्हाला माहिती आहे का? बायबलमध्ये सांगितलं की 150 दिवस. किती दिवस? 150 दिवस. तुमचं आणि माझं आयुष्य किती दिवस आहे? 150 दिवस म्हणजे काउंटिंग करा ना किती होते. 30-31 दिवसाचा काय आहे? किती दिवस आहे? म्हणा 5 महिने. 5 महिने ते कुठं आहे? नावेमध्ये बसलेले आहे. कशामध्ये? नावेमध्ये. कशामध्ये बसलेले आहे? नावेमध्ये बसलेले 5 महिने. तुम्ही बसता का सांगावर? तिथं 5 मिनिटं बसूशी वाटणार, लगेच चालू झालं आपलं. आपल्याला फोन शिवाय करमत नाही. प्रेज द लॉर्ड. 5 महिने त्यांनी काय केलं असं ना? सांगा ना, किती ते वचन वाचा त्याच्यामध्ये. 150 दिवस पर्यंत पाणी पृथ्वी व्यापून होते. किती दिवस? 150 दिवसापर्यंत. 150 दिवस काय होतं? पृथ्वीवर काय आहे? पाणी आहे. मला सांगण्याचा माझा उद्देश काय? देव आपल्यासाठी उत्तम ते करतो आणि तुम्ही पण आणि मी पण देवासाठी काय केलं पाहिजे? उत्तम केलं पाहिजे. किती लोक माझ्या बरोबर आहे? तुम्ही हालेलुया म्हटले तर मला चार्जिंग भेटन. बरोबर आहे का नाही? तुम्ही असे बसले तर मग मी पण म्हणणार काहीतरी झालेलं दिसते. शैतान तुम्हाला असं बसीन, तू शांत बस, डोक्यावर हात फिरवीन, गपचीत बस, जारून इकडे रे, डोक्यावर हात फिरवीन आणि काय म्हणन? बाळा तू हालेलुया म्हणायचं नाही. शैतान जवळ येऊन काय म्हणेन? डोक्यावर हात फिरवीन, म्हण बाळा हालेलुया म्हणू नकोस, तू शांत बस. कोणाला करीन शांत? आपण शांत बसणारे लोक आहे का? सांगा ना, काय पाहिजे आपल्याकडे? बॉम्ब आहे का? बॉम्ब. किती लोकांनी बॉम्ब आणलाय? हालेलुया, बॉम्ब आहे आपल्यासाठी. काय? हालेलुया. आणलाय का? आणला असत तर म्हणा, मग फेका ना जरा. शांत बसू नका. तुम्ही बॉम्ब आणलाय का? शेजारच्याला म्हणा, आणलाय का तुम्ही? बॉम्ब म्हणजे हालेलुया. तर डोक्याचा बॉम्ब नाही, डोकं दुखायचं बॉम्ब नाही. म्हणा हालेलुया. असा हात करा. हालेलुया. तू पण कर हालेलुया. करा ना, ऍक्शन करू आपण. ऍक्शन. हालेलुया. काय करायचंय? बॉम्ब पाहिजे आपल्याला. कशाचा बॉम्ब पाहिजे? हालेलुया. एक हालेलुया तुम्ही म्हटले तर शैतान काय होईल? हादरण असा. काय करेल? बोला, हादरण असा. काय होईल? किती लोकांना भूमिकंपाचा अनुभव आहे? लातूर आणि तिकडे उस्मानाबाद तिकडे भूकंपाचे काय बसलेले आहे? झटके बसले. ते झटके मला पण कळाले. ते झटके कसे असतात? थरथर. पंखा पण काय होतो? पंखा पण असा थरथर घाबरतो. थरथर करायला लागला की लगेच आपल्याला कळतं की काय आलेलं आहे? भूकंप आलेला आहे.
तसंच तुम्ही ज्या वेळेस मनापासून हालेलुया म्हणणार आहे, वरडणार आहे, त्यावेळेस शैतान काय होणार आहे? थर थर होणार आहे. आमेन, हालेलुया. काय होणार आहे? थर-थर थर थर होणार आहे. आपण सरापुढं कसं करतो लगेच आपण? थर 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 थर. अरे ते सरांनी काठी आणली, काठी कुठे गेली? काठी कुठे गेली आपली? सरांनी काय आणली? काठी आणली. काठीचा आवाज असा असा जरी केला तर आपण काय करतो? थर थर घाबरत आहे. साहेब आल्यावर कसं घाबरतो? थर थर करत आहे. हा, सासरे आले थर थर, सासू आली थर थर. पण सगळ्यात महत्वाचं, तुमच्याकडे हालेलुया असेल तर शैतान काय होईल? थर थर कपणार. आमेन, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्ही परमेश्वरापुढे कसं आलं पाहिजे? थर थर करून आलं पाहिजे. घाबरलं पाहिजे परमेश्वरापुढे बसल्यावर. आमेन, हालेलुया. परमेश्वर म्हणा, परमेश्वर आपल्याकडे आहे, आपल्याकडे आहे, आपल्यामध्ये आहे. आपल्यामध्ये आहे. पण देव आपल्यामध्ये असलं पाहिजे तर आपलं पण कसं पाहिजे? थर थर कापलं पाहिजे ना आपण. हालेलुया. माझा विषय काय आहे की देव आपल्यासाठी उत्तम करतो. बायबलमध्ये सांगितलं की देवाने अब्रामासाठी काय काय केलेले. वाचूया आपण उत्पत्तीचा 4 अध्याय, उत्पत्तीचा 6 अध्याय. देवासाठी उत्तम करणं म्हणजे देवाचं ऐकणं आहे. आमेन, हालेलुया. शेजारच्याला म्हणा, देवाचं ऐकायचं. देवाचं ऐकणारा कोण व्यक्ती आहे? त्याला काय म्हटलं? नोहा म्हटलेला आहे. वाचा त्याच्यामध्ये 6 अध्याय 13 वचनामध्ये. मग देव नोहाला म्हणाला, सर्व प्राण्यांचा अंत करण्याची माझ्या मनात आले आहे, कारण त्यांच्यामुळे पृथ्वीवर जात जुलूम माजला आहे. पहा, मी पृथ्वीसह त्यांचा नाश करीन. तू आपल्यासाठी गोफेर लाकडाचे तारू कर, त्या तारवात कोठड्या कर आणि त्यास आतून व बाहेरून डांबर लाव. तारू करावायची ते असे, त्यांची लांबी 300 हात, रुंदी 50 हात व उंची 30 हात असावी. तारवास उजेडासाठी खिडकी कर, तिचा माथा वरपासून 1 हात. काय काय करायला लावलेलं आहे? देवासाठी काय काय करत आहे तो? बायबलमध्ये सांगितलं की देवाने त्याला काय दिलेलं आहे? देवाने काय दिले? पहिलं तर बेजा दिलेला आहे. आता काय दिली त्यांनी? आता आयडिया पण दिलेली आहे. काय आयडिया दिली? पुढे रस्ता आहे तरी म्हणतो आपण पाय टाकतो खड्ड्यामध्ये. पाय काय करतो? टाकत आहे. प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये सांगितलं, मग देव बोलला, नोहाला म्हणाला. देव कोणाला सांगत आहे? देव नोहाला सांगत आहे. का सांगत आहे? कारण की नोहा काय करणार आहे? परमेश्वराचा ऐकणार आहे. तुम्ही आणि मी काय केलं पाहिजे? परमेश्वराचा प्रत्येक शब्द काय केला पाहिजे? ऐकणार पाहिजे ना आपण. आमेन, हालेलुया. उलट बोलणाऱ्या लेकराला आपण काय म्हणतो? काय म्हणतो मला नाही माहिती, तुम्ही सांगा. उद्धट म्हणतो. जर तुम्ही आणि मी देवाचं ऐकत नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये आहेत. आपण कशामध्ये आहेत? उद्धट लेकरांमध्ये आहे आपण. उद्धट लेकराला काय भेटतं? उद्धट लेकराला गाढव ओरडतं. ओरडल्यानंतर त्याला काय करतो आपण? काय करतो? गाढवाला आपण काय करतो? गाढव जर शेतामध्ये शिरलं तर काय करतो त्याला आपण? काय नाही त्याला, बुद्धी नाही त्याला. प्रेज द लॉर्ड. आता सगळ्यात महत्वाचं, जनावराला सुद्धा कळतं की आपलं ठाणं कुठे, आपलं ठिकाण कुठे. तसं आज आपल्या लोकांना, प्रार्थना करणाऱ्या लोकांना कळत नाही आपलं ठाणं कोणचं आहे. हे देवाची प्रार्थना, आराधना करणं हे काय आहे? आपलं ठिकाण आहे. मला तुम्हाला सांगायचा उद्देश काय आहे? देव एक नोहाला सांगत आहे. काय सांगत आहे? तारू तयार करायला सांगत आहे. जर ते परमेश्वर तुम्हाला मला आज काही गोष्टी सांगत नाहीये, तुम्हाला मला निवडत नाही, कारण की तुम्ही आणि मी काय आहे? आज देवाचं काय करत नाही? देवाचं आपण ऐकत नाहीये, देवाच्या गोष्टी आपण करत नाहीये. देवाच्या गोष्टी करणाऱ्या व्यक्तीला काय म्हटलेलं आहे? उत्तम. बायबलमध्ये सांगितलेलं आहे. बायबलमध्ये नोहाने तारू, परत येऊ आपण याच्याकडे, वचनाकडे. पण उत्तम एक परमेश्वर ऐकणारा लोकांचा आदर करतो. आमेन, हालेलुया. एक वचन वाचूया आपण, उत्पत्तीचा 4 अध्याय 4 वचनामध्ये, 4:4 मध्ये वाचूया आपण. हाबेलाने आपल्या कळपातील प्रथम जन्मलेल्यातून म्हणजे त्यातल्या पुष्टातून काही अर्पण आणले. परमेश्वराने हाबेल
व त्याचे अर्पण याचा आदर केला. आमेन. काय सांगितलं? आदर केला. आदर. सगळ्यात महत्वाचं, देव आपल्या हर एक गोष्टीचा काय करत आहे? आदर करत आहे. देव आपण केलेल्या गोष्टीचा आदर करतो. सगळ्यात महत्वाचं, आज आपण, तुम्ही आणि मी, देवासाठी उत्तम गोष्ट म्हणजे काय आहे? देवाने सांगितलेली गोष्ट आपण करणं म्हणजे काय आहे? आदर करणं. उत्तम गोष्ट आहे. प्रेज द लॉर्ड. आणि देव पण तुमच्या आणि माझ्यासाठी काय करतो? उत्तम करतो. काय करतो? उत्तम गोष्ट केलेली व्यक्तीचं नाव काय आहे? उत्तम. देवाने उत्तम केलेली गोष्ट सगळ्यात म्हणजे 150 दिवस पावसामध्ये परमेश्वराने कोणाला वाचवलेला आहे? नोहाला वाचवलेला आहे. परमेश्वर नोहाच्या नावेचा कोण झालेला आहे? तो नावाडी झालेला आहे. नाव चालवणारा नोहा नाहीये, नाव चालवणारा कोण आहे? परमेश्वर आहे. नोहासाठी काय उत्तम गोष्ट केली? 150 दिवस. 5 महिने. किती महिने सांगितलं तुम्ही? 5 महिने. 5 महिने. तुमचं अख्खं आयुष्य परमेश्वर तुम्हाला सांभाळेल. आमेन. डॉक्टरची गरज पण लागणार नाही. आमेन. काही काही लोक 80 90 वर्ष झालेत, डॉक्टरकडे जात नाही. बीपी नाही, शुगर नाही, काही नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर तुमच्यासाठी उत्तम गोष्ट करेल. आणि तुम्ही आणि मी परमेश्वरासाठी काय केलं पाहिजे? ऐकलं पाहिजे. काय ऐकलं पाहिजे? त्याने सांगितलं. दरवाजा बनव दरवाजा. तारू बनव. परमेश्वर तुम्हाला सांगत नाही का या नावेसाठी तुम्हाला काहीतरी करायला? चर्चच्या जागेसाठी, चर्चच्या बांधकामासाठी, देवाच्या हर एक गोष्टी देव तुम्हाला सांगत नाही का? हालेलुया. जसं देवाने 6व्या अध्याय 13 वचनामध्ये सांगितलं की नोहा तुला काय करायचं आहे? दारू बांधायचा आहे. देव तुम्हाला चर्चला जागा द्यायसाठी म्हणत नाहीये का? चर्च बांधायला परमेश्वर तुम्हाला सांगत नाहीये का? आराधना करायला परमेश्वर तुम्हाला सांगत नाहीये का? ओ देवा, उपास प्रार्थना देव तुम्हाला मला करायला सांगत नाही का? सांगा ना, सांगतो का नाही? सांगतो. बोला ना. हालेलुया. परमेश्वर तुम्हाला शहाणं व्हायला, शहाणं करणारं देवाचं वचन आहे. Praise the Lord. शहाणं करणं म्हणजे देवाचं ऐकणं आहे. परमेश्वर तुम्हाला सांगत नाही का? Yes. परमेश्वराचं तुम्ही ऐकत असेल तर 150 दिवस परमेश्वर तुम्हाला सुखरूप ठेवेल. आमेन. 150 वर्ष परमेश्वर तुम्हाला सुखरूप ठेवेल. आमेन. 150 वर्ष तुम्हाला ब्लेसिंग मिळेल. आमेन. 150 वर्ष तुम्ही नावेचा प्रवास करता. मला 150 दिवस तुमचे आशीर्वादाचे राहतील. 150 वर्ष म्हटलंय मी, दिवस म्हणलं नाहीये. 150 ओ परमेश्वर तुमचं आयुष्य आशीर्वादाने भरणार आहे. हालेलुया. 150 वर्ष पुरल एवढं परमेश्वराने नवाला मटण दिलं. आमेन. काय दिलं? उत्तम गोष्टी. काय दिलं? उत्तम जेवण. तुमचा पैसा देणार आहे का? तुमचं काम तुम्हाला देणार आहे का? नाही. कोण देणार आहे? परमेश्वर. परमेश्वर. 150 वर्ष नवाला काय केलेलं आहे? 150 दिवस. हा? 150 दिवस. 150 दिवस. शेजारच्याला म्हणा 150 दिवस. 150 दिवस. 1.5 रुपया नाही. देवाला टाकायला, उत्तम करायला काय नाही. चिल्लर टाकायची वाजणार. चिल्लर नाही, 1.5 रुपया चिल्लर नाही सांगितलं. 150 दिवस. शेजारच्याला म्हणा 1.5 रुपया चिल्लर नाही सांगितली. हालेलुया. काय सांगितलं? 150 दिवस. म्हणा 150 दिवस. 150 दिवस. तुम्ही सांगा एकमेकाला, म्हणा 150 दिवस सांगितले. 150 150 दिवस काय केलंय? नोहाला सांभाळलं. नोहाने आईस केली. हालेलुया. नोहाने 150 दिवस आईस केली का? आरामशीर राहिलं. हा? आईस केली नाही त्यांनी. 150 दिवस परमेश्वराने त्याला जे प्राणी दिलेले आहे त्या प्राण्याला सांभाळते. Praise the Lord. तुम्ही आणि मी चर्चमध्ये येत असेल तर तुम्हाला चर्चच्या हर एक लोकांची सांभाळायची जिम्मेदारी आहे. Yes. तुम्हाला तारू सांभाळायची जिम्मेदारी आहे. तुम्हाला तारू बनवण्याची जिम्मेदारी आहे. तुम्हाला कोणचं लाकूड आणायचं इथं टिकणं, लक्ष द्या. तुम्हाला कोणचं लाकूड इथं टिकणार आहे, कोणचा व्यक्ती टिकणार आहे, या नावेला बनवायसाठी तुम्हाला काय करायचं आहे? गोफेर लाकूड आणायचं आहे. गोफेर लाकूड काय आहे? गोफेर लाकूड म्हणजे टिकणार आहे. ते काय करायचं नाहीये, सडायचं नाहीये. हो, त्याला काय लागत आहे? किडा लागत नाही. तसं तुम्ही आणि मी असे लोक पाहिजे. आपल्याला कोणी जरी काही सांगितलं तर आपल्याला कीड लागणार नाही. Praise the Lord. असा माणूस बनायचे. Yes. कसं माणूस बनायचे? गोफेर लाकडाप्रमाणे. म्हणा गोफेर लाकूड. कोणचं लाकूड वापरलं त्याच्यामध्ये? कुठे आहे ते मला नाही माहिती. त्याच्यामध्ये सांगितलं 13 मध्ये काय सांगितलं? तू आपल्यासाठी गोफेर लाकडाचे तारू कर. हा. गोफेर लाकूड. अजूनही तुम्हाला कोणत्या पर्वतावर लँड झालं ते? अरारात.
अरारात पर्वत. काढा अरारत पर्वत. 8:4 मध्ये 7व्या महिन्याच्या 17व्या दिवशी अरारात पर्वतावर कुठं लँड झालं? अरारात पर्वत. अजूनही त्याचे अवशेष आहे. हालेलुया. असं करा. काय करा? असं करा टिकलं की पाहिजे. ते टिकलं पाहिजे. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. करताना कसं करायचंय? टिकणारं. हा टिकणारं. परमेश्वराने असं लाकूड बनवलं तर अजूनपर्यंत आहे. आठवण आहे त्याची. येशू एकदा येऊन गेलाय, परत येईल तरी तर तसंच राहणार आहे. किती लोक माझ्या बरोबर आहेत? हा तुम्ही बघा, तुम्ही यूट्यूबला बघा. आज गेले ना तुम्ही यूट्यूबला, सगळं बघतो आपण. पण यूट्यूबला बघा तुम्ही, आरारा पर्वतवर नोहाचा तार. अजूनही तिथं काय आहे? अवशेष आहे. म्हणजे मला एक सांगायचे, परमेश्वर काय करतो आपल्यासाठी? उत्तम करतो. बोला ना, काय करतो ब्रदर? काय करतो? सांग. लहान लेकरं. उत्तम. आणि लहान लेकरांनी पण काय केलं पाहिजे? उत्तमच करायचं. मोठ्यांनी पण काय केलं पाहिजे? उत्तम. पाठीमागच्यांनी पण काय केलं पाहिजे? उत्तम. उत्तम केलं. असं करा की ते कसं पाहिजे? टिकलं पाहिजे. टिकणार पाहिजे. Praise the Lord. मी विचार करतो की आता 45 वय आहे, पण आता किती आयुष्य राहिलं असेल माझं. परमेश्वरासाठी आपण काहीतरी करून या जगामध्ये करायचं आणि त्या लोकांना नेमायचं. आपण निघून जाणार आहे. काय करणार आहे आपण? निघून जाणार. डांबर आहे का चिटकून राहिलं इथं? हा सांगा बरं. ते डांबर निघून जातं, सगळी दुनिया निघून जाते, आपल्याला निघून जायचे. पण आपल्यानंतर असं काही करा ते राहिलं पाहिजे. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. आता हे चर्च तुम्हाला माहित आहे का? हे मिशनरी लोकांनी केलेलं आहे. काय केलं? Missionary. मिशनरी लोकांनी याला 100 वर्ष पूर्ण होऊन गेलेले. किती वर्ष? 100. आणि आपला 1 रुपया पण या चर्चला खर्च होत नाही. नाही होत. किती वाईट गोष्ट आहे. किती काय झालं? किती वर्ष कसं केलं? टिकणारं टिकणार केलं. केलं त्यांनी. आज आपण महाराजांना घेतोय आनंदाने. Yes. आपण त्यांना म्हणतो, त्यांचं आपल्याला नाव काय करतो आपण? पाहतो. घेतो. अरे त्या लोकांनी करून गेलेले. असं काही परमेश्वरासाठी उत्तम करायचं टिकलं पाहिजे. तर टिकलं पाहिजे. आमेन. हालेलुया. लोकांना करायचं म्हणलं का प्रश्नचिन्ह होतं त्यांच्या चेहऱ्यावर. असं होतं, आता काय करायचं? आता काय करायचं? खायला नाही लागत का तुम्हाला? लागतं. मग त्यावेळेस म्हणतो का आपण जाऊ दे. परमेश्वरासाठी उत्तम करायचे. ती गोष्ट कुणी केली? नोहाने. परमेश्वराने शिकवलंय. म्हणा, परमेश्वराने शिकवलेलं आहे. परमेश्वर उत्तम गोष्ट करतो तो कोणापासून सुरुवात करतो? स्वतःपासून करतो. आणि त्याने उत्तम अशी गोष्ट, उत्तम अशा गोष्टी सांगितल्या. आणि ते उत्तम गोष्ट कुणी केलेली आहे? नोहाने केलेली आहे. तुम्हाला मला काय करायचं आहे? उत्तम ती गोष्ट सेवेसाठी करायची आहे, आराधनेसाठी करायची आहे, चर्चसाठी करायची आहे. ओ देवाच्या हर एक गोष्टीसाठी तुम्हाला मला ती गोष्ट करायची आहे. Yes, आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय केलं नोहाने? देवाचं ऐकलं. नोहाने असा तारू बनवला. अजूनही. नोहाने तारू बनवला तर आयडिया कोणाकडून घेतली? देवाने दिली. असं करा, आयडिया आयडिया. आयडिया. जरा स्टाईल मध्ये करा. आयडिया. आयडिया कोणाकडून घेतली? देवाने दिली. शेजारच्या बाईकडून घेतली. नाही. नाही. हिचं कसं वाटोळ करायचं ते सांग मला आता तू. आता तिची चुगली हिला, हिची चुगली तिला, अख्ख्या गावात चुगल्या. नाही. नाही. ही आयडिया घेतली का? नाही. काय आयडिया घेतली? कसा तुझं तारू कसं वाटोळ बांधायचा? करायचं? आता तू त्यांनी गाडी घेतली, मग आता त्याची गाडी पंक्चर कशी? काय काय पंक्चर करते गाडी, त्याच्या वाटेवरच काट्या देते टाकून. अशी आयडिया वापरली का? नाही. काय आयडिया वापरली? कसा तारू बांधायचा? परमेश्वराला विचारतोय, काय करू? काय करू मी? काय करतो? असं करतोय, प्रभू, मी काय करू? असं नाही करत. सेवका पुढे बोलत असताना तुमची मान कुठं पाहिजे? खाली पाहिजे. सेवकाला शिकत असं करा, तसं करा, तसं करा. न म्हणला का परमेश्वराला असं करा, तसं करा, तसं करा, तसं करा. हा मग काय करतोय? परमेश्वरा तू सांग काय करतोय? करा ना, ऍक्शन करा. जरा ऍक्शन करू आपण. डोक्यावर ठेवून करा, एक छातीवर ठेवा. प्रभू, तू सांग काय करू? परमेश्वरा तू सांग आता. त्याला म्हणतात नम्रता. आमेन. मग हालेलुया. परमेश्वर म्हणतो, चल आता तू असं लाकूड आण, तू असं डांबर आण, तू असं कर, तसं कर. देवा सांगती तुमचं माझा हात कुठं पाहिजे? एक छातीवर नम्रतेने. आणि डोक्यावर हात पाहिजे. मान कुठं पाहिजे? हालेलुया. खाली. सेकंड नंबर गोष्ट, देवाचा जो सेवक असेल त्याच्या पुढे पण डोक्यावर हात, छातीवर
हात आणि मान कुठं पाहिजे? सेवका संगती बोलताना पण कसं पाहिजे? लक्ष द्या आता माझ्याकडे बघा, खूप महत्वाचे. सेवका पुढं पण कसं राहायचंय, कसं ऐकायचंय? नम्रतेने. म्हणजे दारू पिणारा सेवक ऐकायचं का? ऐकू नका अजिबात. तुम्हाला सांगतो, हे चोऱ्या करा, ऐकायचं का? अशा सेवकाच्या ठिकाणी राहायचं का? नोहाने कोणची गोष्ट सांगितली त्याच्या लेकरांना? बोला ना. चांगल्या गोष्टी. सुनांना काय सांगितलं? चांगलं सांगितलं. लेकरांना काय सांगितलं? चांगलं सांगितलं. काय बनायला आणायला लावलं? दारूचं साहित्य आणायला लावलं. ते कुणी आणायला सांगितलं होतं? परमेश्वराने सांगितलं. गोफेर लाकडू आणायला सांगितलं, डांबर आणायला सांगितलं. हे कुणाला सांगितलं? त्यांनी लेकराला. अशाच व्यक्तीचं तुम्हाला ऐकायचंय. नाही तर पाळकामध्ये पाळक ह्यो व्यक्ती असा आहे, तो व्यक्ती असा आहे, तो व्यक्ती असा आहे, असं तसं अशा लोकांकडे राहायचं नाही. आपल्याला डायरेक्ट वरून ज्या गोष्टी आलेल्या सांगणारा पाळकाच तिथं राहायचं. पण वरून आलेल्या गोष्टी आपल्याला सांगल तिथं राहायचं आहे. नोहाने कोणाचं ऐकलं? परमेश्वराचं ऐकलं. नोहाचं कुणी ऐकलेलं आहे? लेकरांनी ऐकलेलं. काय केलेलं आहे? उत्तम गोष्ट केलेली आहे. तुम्हाला आणि मला पण काय करायचं आहे? देवासाठी जे टिकणार आहे ते टिकणार करायचं आहे. हालेलुया. काय करायचं टिकणार? काय सांगितलं बायबलमध्ये? सांगितलं की त्यांनी नोहाने देवाचं ऐकलं. सेकंड नंबर नोहाच्या पत्नीने ऐकलेला आहे. थर्ड नंबर काय आहे? नोहाच्या मुलांनी सुद्धा काय केलेलं आहे? कोणाचं ऐकलेलं आहे? पत्नीने कोणाचं ऐकलेलं आहे? नवऱ्याचं ऐकलेलं आहे. पत्नीचं काम काय आहे? नवऱ्याचं ऐकायचं आहे. नवऱ्याचं काम काय आहे? देवाचं ऐकायचं आहे. मी कोणाचं ऐकतो? आणि कुठून सांगतो? तुम्हाला सांगतो. तुम्ही कोणाचं ऐकायचंय? तुम्ही सेवकाचं ऐकलं पाहिजे. सेवकाला कामाला लावायचं काय? नोहाचे लेकरं म्हणले का आता बाप्पा तूच काम कर? सांगा ना. सुना म्हणलं का आता सासरे बा तुम्हीच काम करा? असं झालं का? काम करायचं कोणी? ऑर्डर देणारा कोण पाहिजे? मेन नोहा असतो. ऑर्डर देणारा सर समजा या चर्चला मी आहे, तर इथं मी तुम्हाला काय सांगणार आहे? मी म्हणणार आहे का आता 2 शिव्या 4 बहिणीला देऊन या? सांगा ना. मी तुम्हाला सांगणार आहे का 2 शिव्या 4 बहिणीला देऊन या? देता येईल का? समजलं नाही कोणाला? हालेलुया. देवाचा सेवक काय सांगितलेलं आहे? फर्स्ट नंबर कुणी सांगितलं? देवाच्या नोहाने कोणाचं ऐकलेलं आहे? सेकंड नंबर बायकोने. थर्ड नंबर कुणी ऐकलेलं आहे? लेकरांनी. लेकरांनी कोणाचं ऐकायचंय? सांगा. लेकरांनी कोणाचं ऐकायचंय? माझ्याकडे बघा आता माझ्याकडे बघा. कोणाचं ऐकायचंय? आई वडिलांचं ऐकायचं. काय ऐकायचं? काय ऐकायचं? वडिलांनी जर सांगितलं जा तांबाखूची पुडी आण, तर आणायची का? अजिबात नाही आणायची. हे कुठं कुठं कोणची तारू तयार होते? नरकामधलं तारू तयार होते. ते आणायचं का? नाही. तुम्हाला म्हणा मला परमेश्वराचा तारू बनायचा. बोला ना माझी संगती बोला. तुम्ही इकडे बघा. कोणाचं तारू बनायला मदत करायची? आई पप्पाने जर सांगितलं जा तंबाखू आण, तर आणायची का? आई वडिलांनी सांगितलं उठ लवकर बायबल घे, 9 वाजता संडे स्कूल आहे, तुला काय करायचंय? जायचंय. ते ऐकायचं. काय करायचं? आई वडिलांनी जर म्हटलं शिवी दे शेजारच्याला, 1 शिवी नको देऊ 2 दे, ऐकायचं का? नाही ऐकायचं. प्रेज द लॉर्ड. या मुलांनी काय केलं? आई वडिलांचं काय केलेलं आहे? ऐकले. कोणाच्या लेकरांनी? त्यांचं नाव सांगा. म्हणा शेम, हाम, याफेत. करा असं. शेम, हाम, याफेत. शेजारच्याला सांगा. शेम, हाम आणि याफेत. या लेकरांनी काय केलं? कोणाचं ऐकलं? बापाचं ऐकलं. आता लेकरू लक्ष द्या. आता लेकरू बापाचं ऐकतं ना, तंबाखू आणायला जाता ते खायला सुरुवात, त्याची ट्रेनिंग चालू होती.
तो तिकडं नरकाला जातो. आपल्यामुळं आपलं लेकरू चुकीच्या मार्गावर गेलं नाही पाहिजे. ना कोणाला कळालं पाहिजे? म्हणा नोहाला कळालं पाहिजे, म्हणा बापाला कळालं पाहिजे, पास्टरला कळालं पाहिजे. मग माझी इच्छा आहे का तुमचं वाईट व्हावं म्हणून. मग मी जर तुम्हाला चुकीच्या गोष्टी जर सांगत असेल तर ऐकू नका. कोणाचं ऐकायचं आहे? परमेश्वराच्या गोष्टी. बरं आता सांगा, खरं सांगा, मी तुम्हाला चुकीची गोष्टी सांगतो का? नाही. काय म्हणतो तुम्हाला प्रामाणिकपणे? सुधरा. काय म्हणतो? सुधरा. सुधरा. काय म्हणतो? अजून रोज वापरतो शब्द मी. सुधरा. काय म्हणतो? सुधरा, तयारी करा, वेळ त्या चर्चला, चर्चचं काम करा. वाईट गोष्ट सांगतो का बरं? सांगा बरं. हा बोला ना बरं. तर वाईट गोष्ट सांगतो? आंटी बोला, तुम्ही बोला, सगळे तरुण लोक बोला. मी वाईट सांगतो का तुम्हाला? तुम्हाला जर बाप वाईट सांगत असेल, तुम्हाला वाईट वाटत असेल, तर तुमच्यामध्ये शैतानाचा आत्मा आहे. शैतान तुम्हाला सांगतो बापाचं ऐकू नका, आईचं ऐकू नका, सेवकाचं ऐकू नका. हे सगळं कोणासाठी आहे? जीव तुडू तुडू सांगतोय मी, तोंडाला फेस येऊन सांगत आहे मी तुम्हाला. पाणीची मला हे सगळं शूटिंग कुठं चालू आहे? वरून सांगत आहे बाप आहे मी तुमचा. जरी मी वयाने माझं वय कमी आहे, पण परमेश्वराने तुमच्या आणि तुमच्या सर्वांसाठी मला काय केलेला? तुमचा मेंढपाळ बनवलेला आहे. आमेन. हालेलुया. कालचं एक उदाहरण सांगतो मी माझी दाताची ट्रीटमेंट चालू असताना मी माझं काहीतरी काम PMTला निघलं, तिथं बाहेर उभं होतो. फोनवर मी पास्टर संगती बोलत असताना डॉक्टर मला भेटले, म्हणजे जे माझ्या दाताचं ट्रीटमेंट करत आहे. एवढे किती लोक येऊन जात असतील त्यांच्याकडे, बरोबर आहे का नाही? पण तुम्हाला मी सांगतो, मला सांगायचं काय की ज्या वेळेस त्या आल्यानंतर मी काय केलं? त्यांचं आदर केला. रिस्पेक्ट केला. डॉक्टर मॅडम बोललो. त्यांचं वय किती? माझ्यापेक्षा खूप लहान आहे, पण त्यांना काय आहे? बोला ना, काय आहे त्यांना? डिग्री. म्हणा डिग्री, पदवी. पदवी. मग मी म्हणलं पाहिजे का, डॉक्टर इकडे असं केलं पाहिजे का? नाही. जे तुमच्यासाठी परमेश्वराने पाळक निवडले त्यांना तुम्ही, मी तुमच्यापेक्षा लहान आहे तरी तुम्हाला काय केलं पाहिजे? तुम्ही काय केलं पाहिजे? त्याचं आदर केला. आदर केला पाहिजे. आता डॉक्टर समजा किती लहान आहे, पण तरी मी काय बोललेलं आहे? मॅडम. डॉक्टर मॅडम बोललेलं आहे. प्रेज द लॉर्ड. मला तुम्हाला सांगायचं काय की लेकरांनी आई-वडिलांचं. आई वडिलांचं ऐकलं पाहिजे. आणि तुम्ही पण कोणाचं ऐकलं पाहिजे? देवाचं ऐकलं पाहिजे. आई वडिलांचं ऐकलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर पालकाचं ऐकलं पाहिजे. त्याच्यानंतर कोणाचं ऐकलं पाहिजे? देवाचं ऐकलं पाहिजे. जर पालकाचं तुम्ही ऐकत नसेल तर काय होईल? नुकसान होईल. आईन बाप सगळे सांगतात, अरे बाबा चॉकलेट, कुणी चॉकलेट दिलेलं घ्यायचं नाही बरं का. आणि खरंच मी पण सांगतो, चॉकलेट कुणी घेतलेलं घ्यायचं नाही. कदाचित चॉकलेट घेऊन कुणी तुम्हाला पळून नेऊ शकतं. जर तुम्ही त्यांचं आई वडिलांचं नाही ऐकलं तर नुकसान कोणाचं होईल? बोला लेकरं, इकडे बघा माझ्याकडे. कुणी दिलेलं चॉकलेट घ्यायचं का? घ्यायचं नाही, अजिबात घ्यायचं नाही. विरोध करायचा. काय करायचं? विरोध करायचा. विरोध करायचा. वरडायचं मोठ्याने. काय करायचं? वरडायचं. म्हणा वरडायचं. वरडून दाखवा मला जरा. वरडा ना तू. सर एक्झाम्पल द्या ना मला. हा चल वरड ना. हा काय करायचं? लहान लेकर खूप महत्वाचं आहे. काय करायचं? घ्यायचं नाही. कोणी चॉकलेट जर देत असेल, आपला हात असा धरीत असेल, काय करायचं? घ्यायचं नाही. वरडायचं. म्हणा वरडायचं. वरडल्यानंतर काय 4 लोक जवळ येतील आणि त्या माणसाची धुनाई करतील. काय करतील? धुनाई. धुनाई धुलाई करतील. आणि तुम्ही संकटामधून काय होणार आहे? वाचणार आहे. बरोबर आहे का नाही? चॉकलेट दिलं, काही दिलं तुम्हाला, समजा कोणी म्हटलं चाल इकडं, वरडायचं मोठ्याने. विरोध नाही करू शकत तर काय करायचं? वरडायचं. मला तुम्हाला सांगायचं काय आहे? आई-वडिलांचं ऐकायचं. आई वडिलांचं ऐकायचं. त्याच्यानंतर सेवकाचं ऐकायचं. सेवकाचं ऐकायचं. आपल्या घरातले लोक जे असतील त्यांचं काय करायचं? ऐकायचं. ऐकायचं. पण तुम्हाला गावात इकडं तिकडं कोणी म्हटलं ना चल इकडं, त्याचं ऐकायचं नाही. ऐकायचं का? आ घरातल्या लोकांचं ऐकायचं, आई वडिलांचं ऐकायचं, पास्टरचं ऐकायचं. पण हर वेळेस आपण हर एक ठिकाणामध्ये कसं राहायचं आहे? सावध राहायचंय. आता लेकरं सुद्धा काय करतात? पळून नेतात लेकरं. म्हणून लेकरांना ट्रेनिंग देते मी, ते सांगते मी त्यांना.
काय करायचं? वरडायचं मोठ्याने. चॉकलेट बिकलेट काय घ्यायचं नाही, कुणी कोणाचं घ्यायचं नाही. आई वडील जे देतात ते काय करायचं आहे? ते घ्यायचं आहे. प्रेज द लॉर्ड. तर माझं सांगण्याचा विषय काय आहे? आई वडिलांनी कोणाला सांगितलं? लेकरांना. नोहा आणि नोहाच्या कोणाला सांगितलेलं आहे? लेकरांना. लेकरांना सांगितले. त्यांनी कोणाचं ऐकलेलं आहे? वडिलांचं ऐक. वडिलांचं ऐकलेलं आहे. माझा विषय काय आहे की तुम्ही देवाचं ऐकत असेल तर देवाच्या दृष्टीने तुम्ही कसे आहात? उत्तम आहात. Praise the Lord. देवाचं जर आपण देव आपल्यासाठी काय करतो? चांगल्या गोष्टी करतो. बरोबर आहे का नाही? देव कोणत्या गोष्टी करतो आपल्यासाठी? चांगल्या गोष्टी. आणि आपल्याला पण काय केलं पाहिजे? चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत. वाचा त्याच्यामध्ये उत्पत्ती 4:4 मध्ये उत्तम गोष्टी करणाऱ्या व्यक्तीचं नाव तुम्हाला माहिती आहे. हबेलानेही आपल्या कळपातील काही मेंढरे देवाला अर्पण म्हणून आणली. त्याने मेंढराचे सर्वात उत्तम भाग आणले. मेंढराचे सर्व उत्तम भाग आणलेले आहेत. परमेश्वराने कोणत्या गोष्टी आणायला सांगितल्या नोहाला? उत्तम. बोला ना, उत्तम. इकडे बघा आता सगळे बोला हालेलुया. हालेलुया. पाय दुखतात का? नाही. पाय दुखत असेल तर उभे राहा. नाही. हा, राहा उभे 5 मिनिटं. राहा उभे. काय आणायला सांगितलं? राहा उभे. बाकी ज्यांना बसायचं, कोणाला बसायचं त्यांनी बसू शकता. कोणाला पाय दुखत असेल तर उभे राहा. पाय दुखत असेल ज्याचे त्यांनी उभे राहा. हा, तर काय आणायला लावलं? हा, उत्तम अर्पण. उत्तम आणायला लावलं. परमेश्वर तुम्हाला आणि मला कोणत्या गोष्टी आणायला सांगत आहे? उत्तम. उत्तम. याला हाबेला. नोहाला कोणत्या गोष्टी आणायला लावलेल्या आहे? उत्तम. अजूनही आरारा पर्वतवर त्याचे अवशेष आहे. म्हणजे परमेश्वर तुम्हाला काही गोष्ट करायला लावतं तर ती कोणची गोष्ट करायला लावत आहे? उत्तम गोष्ट. उत्तम गोष्ट करायला लावत आहे. आणि तुमच्या आणि माझ्यामधून पण काय निघलं पाहिजे? चांगल्या गोष्टी निघाल्या पाहिजे. कोणत्या निघाल्या पाहिजे? हो, चांगल्या गोष्टी निघाल्या पाहिजे. शिवी आपल्याकडून निघाली पाहिजे का? खोटं बोललेलं आपल्याकडून निघालं पाहिजे का? हो, परमेश्वर तुम्हाला आणि मला कोणत्या गोष्टी करायला लावत आहे? उत्तम करायला लावत आहे. आमेन. हालेलुया. काय सांगितलं हबेला मध्ये 4:4 मध्ये काय सांगितलं? काय काय आणलं त्यांनी? फर्स्ट नंबर काय केलं? आपल्या काय म्हटलेलं आहे? स्वतःच्या कळपातलं. आपण दुसऱ्याच्या कळपातला आणतो. बापाने दान दिलं का सगळं कुटुंबाने दान दिलं? काय म्हटलं त्याच्यामध्ये? स्वतःच्या स्वतःच्या कळपातलं. कळपात आपलं आणायचं म्हणा. आपलं आपलं स्वतःचं आण. त्याच्या भावाच्या कळपातला आणलेला नाहीये, बापाच्या कळपातला आणलेला नाही, त्याच्या कळपातला आणलेला आहे. आमेन. बापाचं वेगळं, आदामाचं वेगळं, हवेचं वेगळं, स्वतःचं आणलं. हा, कायनाचं वेगळं. कायनाने पण काय आणलेलं आहे सांगितलं तिथं? अर्पण आणलं. कायनाने त्याचं नाही आणलं. मला असं वाटतं त्यांनी पण काय सांगितलं? त्यांनी त्याचं आणलं पण उत्तम नाही आणलं. पण कायनाने 5 मध्ये काय सांगितलं? पण काईन व त्याचे अर्पण यांचा त्याने आदर केला नाही म्हणून काईन संतापला व त्याचे तोंड मला उतरले. असं वाटतं कायनाने स्वतःचं आणलेलंच नाही. जे लोक स्वतःचं अर्पण आणत नाही, स्वतःचं दान आणत नाही, स्वतः देवाचं ऐकून चांगल्या गोष्टी करत नाही, त्याच्यावर देवाचा संताप असतो. म्हणा, देवाचा संताप असतो. संताप असतो. हालेलुया. किती लोक माझ्या बरोबर आहे? हालेलुया. शेजारच्याला म्हणा संताप असतो. संताप असतो. संताप मुलाचं नाव नाही बरं का. संताप काय आहे? देवाचा. काय म्हटलं त्याच्यामध्ये? देवाचं. हा, देवा म्हणून काहीन संतापला. ठीक आहे. त्याचे तोंड उतरले. तेव्हा 6 मध्ये वाच. तेव्हा परमेश्वर कायनास म्हणाला, तू का संतापलास आणि तुझे तोंड का उतरले? तू बरे केले तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही बरे, का? परमेश्वर तुम्हाला आणि मला काय करायला लावत आहे? चांगलं करायचं. बरं करायचं. फर्स्ट नंबर तुम्हाला काय सांगितलं परमेश्वरासाठी करताना? उत्तम करायचं. हा, बसा खाली. शेजारच्याला सांगा, हलवा जरा असं शेजारच्याला, बाबा आजपासून उत्तम कर, जरा काहीतरी लक्षात राहू दे. हालेलुया. म्हणा ना, म्हणा काहीतरी लक्षात राहू दे बाबा. आणि नसलं तर डोक्याला हलवा असं, काहीतरी लक्षात राहू दे. करा असं, जरा असं करा, काहीतरी लक्षात राहू दे. करा ना जरा, हलवा ना डोक्याला, असं करा, असं करा. व्यायाम आहे तुमचा, असं करा, असं करा. तोंडावर मार जरा असं, तोंड जोडून नक्की घेऊ, असं करा. करा ना, थोडस व्यायाम येतो. काय आहे तोंडाचा? काय आहे? व्यायाम आहे. ते ब्लड सर्क्युलेशन होतं म्हणा, ब्लड सर्क्युलेशन होतं. असं केल्याने काय करायचंय?
बरं करायचंय. काय करायचंय? उत्तम करायचं. काय करायचं? उत्तम करायचं. माइंड कधी सांगतं? द्यायच्या वेळेस सांगतं. माइंड कधी सांगतं? चांगलं दे. बाहेर खर्च करतो किती काय? टीव्हीला खर्च आहे, फ्रीजला खर्च आहे, गाडीला खर्च. लक्ष द्या, गाडीला खर्च आहे, लेकरासाठी खर्च आहे, डांबर लावायला खर्च आहे. कारण किती लोक माझ्या बरोबर आहेत बघा. काय आहे? डांबर लावायला खर्च करायला सगळं आहे तुम्हाला, बरं करायला काय आहे? सगळं आहे. पण देवाचं म्हटलं का तुमच्या माइंडमध्ये घुसत नाही, लगेच शैतान घुसतो. युधासारखा. कोणासारखा? युधासारखा. नको देऊ. हालेलुया. माझं सांगायचा विषय काय आहे की त्याच्यामध्ये त्याने फर्स्ट नंबर काय सांगितलेला आहे? उत्तम आणले. 4 वचनामध्ये काय सांगितलं? हवेलानेही आपल्या कळपातील प्रथम जन्मलेल्यातून म्हणजे त्यातल्या पृष्ठातून काही अर्पण आणले. परमेश्वराने हाबेल व त्याचे अर्पण फर्स्ट नंबर जे सांगितलेलं आहे, आपलं आणायचंय. म्हणा आपापला आणायचंय. मुलांनी बघा आता, आईने टाकलं म्हणजे तुम्ही टाकलं का? आईनी अर्पण टाकलं म्हणजे तुम्ही टाकलं का? नाही. मेन पप्पाने टाकलं म्हणजे सगळ्या कुटुंबाने टाकलं का? कोणाचं आणायचंय? आपलं स्वतःचं आणायचं. आपलं. आपल्या. कळपातून. काय करायचंय? स्वतःचं. छातीवर हात ठेवून म्हणा आपल्या. आपल्या आपल्या. आपल्या आवाज आहे ना. आपलं म्हणलं राग आला का काय? नाराज झाले का काय? आपल्या कोणाचं आणायचंय? स्वतःचं. आपलं द्यायचं. आपलं. आई बहीण आशीर्वाद, बाप होईल. पण तुम्ही आज लेकरं आशीर्वादित होत नाही याचं कारण की ते परमेश्वरासाठी अर्पण आणत नाही. परमेश्वर कोणाच्या अर्पणाची वाट पाहतो? स्वतःच्या. आणि मग ते काय करतो? त्या आणलेलं स्वतःचा काय करतो? स्वीकार करतो. जे आणत नाही त्यांच्यावर काय आहे? त्याचं अर्पण काय करत नाही तो? मान्य करत नाही. प्रेज द लॉर्ड. तुम्ही तुमचं देतात तो मान्य होईल. तुमचं असं वाटतं, काही लोकांना वाटतं मी दिलं म्हणजे माझ्या परिवाराने दिलं. असं आहे का? नाहीये. तुम्ही शिकायचंय. आज समजा मी शिकलो म्हणजे सगळे घरचे शिकले का काय? मी MBBS झालो, MTA झालो, काय काय झालो. उलट झालं ते. बरोबर आहे की नाही? मी शिकलो म्हणजे घरचे शिकले का काय? असं आहे का? एक माणूस, आपली सवय, घाल सवय काय माहिती आहे की एक माणूस लग्नात गेला का सगळे गेले. तसं आहे का? नाही, लग्नात सगळे जातात. किती लोक लग्नात जातात? एक माणूस गेला म्हणजे सगळे गेले. मोतीला पण तसंच असतं. एक माणूस गेला म्हणजे गेले सगळे जण. असं आहे का? शाळेत चालणार आहे का? माझं सांगायचं उद्देश काय आहे की हाबेलाने जे केलेलं आहे ते कोणचं केलेलं आहे? आपल्या कळपातलं केलेलं आहे. काय करायचं? ते आपलं करायचंय. छातीवर हात ठेवून म्हणा आपलं करायचंय. लेकरांनी पण म्हणा मी माझं करायचंय. प्रेज द लॉर्ड. काही नसाल तुमच्याकडे, तुम्ही कमीत नाहीये, पण काय करायचं आहे? आई वडील तुम्हाला पैसे खर्चायला देतात, त्याचा एक बॉक्स तयार करा. काय करा? ऑफरिंग बॉक्स तयार करा. बघा, ऑफरिंग बॉक्स. आणि ऑफरिंग बॉक्स तयार केल्यानंतर त्याचे 10 रुपये जर दिले असेल तर 1 रुपये तुम्ही देवाला त्याच्यामध्ये टाकायचं शिका. आपण डबे करतो, तयार करतो लहानपासून मोठ्यापर्यंत. लहानाचा डबा काय? मोठी झाली म्हणजे तिचं लग्न करायचं, तिचा डबा वेगळा. तिच्या लगेच बँकेमध्ये काय आहे? तिच्या नावाच्या लगेच पावत्या करायच्या. मुलीच्या नावाच्या पावत्या, मुलाच्या नावाच्या पावत्या, याच्या पावत्या, त्याच्या पावत्या. अरे काय आहे? परमेश्वरासाठी काय करत आहे? सांगा ना. हालेलुया. हे बघा ना, किती चांगलं मन याचं हाबेलाचं. परमेश्वरासाठी अनेक उत्तम गोष्टी आणलेल्या आहेत. प्रेज द लॉर्ड. नसन तुम्ही काम करत, कामाला जा. आळशा लोकांसारखं होऊ नका. काम करा, बिझनेस करा, पण तुम्ही देवाला आणायचं शिका. प्रेज द लॉर्ड. कामाबद्दल तुम्हाला वचन ऐकायचं असेल तर आज तुम्ही नीतिसूत्र तुम्ही वाचा. तुम्ही पूर्ण नीतिसूत्र वाचा आणि मला फोन करा. किती वेळेस कामाविषयी शलोमोन राजा सांगत आहे. आयत्या वेळात असं नाही व्हायचं. काय करायचंय? शिकायचंय म्हणा, काम करायचंय.
म्हणून नीतिसूत्रामध्ये काय सांगितलं, अरे आळश्या त्या मुंगीकडे पहा, शहाणा हो तिचा मार्ग धर, काम कर, दिवसा पाहत नाही रात्र पाहत नाही, ती दिवसभर कंटिन्यू काय करत आहे, काम करत आहे. तुम्ही आणि मी काम केलं पाहिजे, बिझनेस केला पाहिजे, त्याचा सगळा दशपुन कुठं आणला पाहिजे. देवाच्या भांडारात. काय केलं त्याने, हाबेलाने काम केलं, खळप. एक त्याच्याकडे काय आहे, खळप आहे, आणि खळपामधून त्याने काय केलेलं आहे, उत्तम गोष्ट काय केलेली आहे, परमेश्वरासाठी केलेली आहे. जर परमेश्वर तुमच्यासाठी चांगलं करतो, तुम्हाला काय दिलं, तुम्हाला लिव्हर काय 1500 ग्रॅमचंच असतं ना लिव्हर, 1500 ग्रॅम लिव्हर जे असतं ना 1500 ग्रॅम आहे. तुम्हाला 100 ग्रॅम दिलं का लिव्हर त्यांनी? सांगा बरं. माइंड किती 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 ग्रॅम आता तुम्ही ग्रॅम येते त्याचे तुम्ही युट्यूबला बघा. तुम्ही डोळे किती आहेत, बारीक डोळा दिला का चिमणी होण्याचं, कसं दिलंय तुम्हाला शरीर, केस पण चांगले दिले, सिल्के दिले, सिल्के. आमेन म्हणा ना. करा हात धरा, इकडे नाही, मग आता इकडे ठेवावं लागतं. कसे दिले सिल्के, डुप्लिकेट लावावं लागतं. मग काय करावं लागतं, काय होते त्याला, ते नवीन काय करते त्याला, वीक लावतात. वीकर अजून काय करते, ट्रान्सप्लांट. केस लावून घेतात, इथलचे काढून इथं लावतात. येते वेळ आलेली नाही ना. काय दिलं परमेश्वराने तुम्हाला, काय दिलं परमेश्वराने, त्याला अशी चापट मारायची म्हणणार, तुला एवढे डोळे दिले चांगले, करोडाचे डोळे आहेत तुझे. मेंदूची किंमत करा बरं. मेंदू काय बरं, किती मेंदू आहे, छोटा दिला का मेंदू, एक मागचा पण आहे एक मोठा पण आहे, दोन्ही मेंदू दिलेले. त्या मतिमंद माणसासारखे तर नाही झालो ना आपण, ते काही पाहत नाही काहीच बोलत नाही. त्या अवस्थेमध्ये का तोंड एवढं सुंदर दिलंय, आपलं नाक आहे, डोळे आहे, कान आहे. काही काही लोकांना बघा तुम्ही, मी युट्यूबला पाहिलंय, मी म्हणून सांगतोय. मी काही लोकांना काय काय आहे, वाईट वाटतं मला. परमेश्वराने तुमच्यासाठी उत्तम केलेलं आहे, कारण की त्याच्या प्रतिरूपाचे तुम्ही आणि वाकडं तोंड वाकडे हात पाय दिलेलं नाही, जरी दिले तरी परमेश्वराचे आहेत. कोणाचे आहेत, कोणाचा तिरस्कार नाही करायचा. त्याचं तोंड असंच आहे, त्याचं तोंड तसंच आहे, त्याला परमेश्वराचं स्वरूप आहे. त्याला कोणाचं स्वरूप आहे, परमेश्वरासारखं आहे. उलट त्याच्यावर प्रेम करा. काय काय लोकांचं नाही, तिचं तोंड काळ आहे, काळ परमेश्वराने दिलेलं आहे. काळा डाग आहे म्हणून काय पाहायचं नाही का, तोंडाला फोडे आलेले म्हणून पाहायचं नाही. कुणी दिलेलं आहे, परमेश्वराने दिलेलं आहे. ते काय आहे, उत्तम आहे. परमेश्वर तुम्हाला काय देत आहे, उत्तम, ते दिलेला परमेश्वर आहे. दाताची किंमत करा, किती काउंटिंग करा. एक दात 5000 रुपये लागते, तो पण नकली. ओरिजिनलची सर येणार नाही त्याला. आणि म्हणतो देवानिमासाठी काय केलं, देवानिमासाठी काय केलं. अरे परमेश्वर तुम्हाला सिलेंडरचा तुम्हाला श्वास दिलेला, लक्ष द्या, सिलेंडरचा श्वास दिलेला नाहीये, व्हेंटिलेटरवर नाही. तुम्ही आणि मी, परमेश्वर तुम्हाला मला फ्री मध्ये फुकट मध्ये श्वास देत आहे. कोणता श्वास देते, फ्री मधला देते. सिलेंडरचा तुम्ही श्वास लावलेला नाहीये, तुम्हाला व्हेंटिलेटरवर नाही, फुकट पैसे घालतात लोक. ही वेळ आपल्यावर आणून दिलेली नाही. आणि म्हणतो परमेश्वराने काय दिलं मला. हालेलुया. परमेश्वराने तुमच्यासाठी सर्व आशीर्वाद दिलेला आहे, सर्व उत्तम ब्लेसिंग दिलेले आहे. आणि तरी आपण कशामध्ये जमा आहेत, 10 कुमारी काय मूर्ख स्त्रियाप्रमाणे आहेत. आपण वागतो, आपण उत्तम गोष्टी तो करतो, आणि आपण शैतानाचं ऐकून काय बनत आहे, मूर्ख स्त्रियासारखं बनत आहे. हालेलुया. किती लोक माझ्या बरोबर आहेत आज, म्हणणार का मग शरीराला नाव ठेवणार का. मग काय काय लोक लगे म्हणतात मला बीपी, मला बीपी, मला. अरे कधीतरी म्हण ना, विश्वास ठेवून मला नाहीये, नाहीये, दुखत असलं तरी म्हणा नाहीये. माझं 3 वर्ष पोट दुखत होतं. किती, सगळीकडे चेक, सोनोग्राफी कर, हे कर, ते कर, सगळं केलं मी. आता मला करायचंच नाही काही, मला प्रभूने बरं केलेले. मीला काय म्हणलं, मला आता तू परत इकडे हॉस्पिटलला मला आप नको, मला तिथं काही यायचं नाहीये, मला परमेश्वराने बरं केलेले. आणि बरं झालं. विश्वासाने म्हणा ना. शैतान काय करतो, तुमचे आजार दाखवितो, परिस्थिती दाखवतो, पाऊस दाखवतो,
याच्यामुळं तुम्ही परमेश्वरापर्यंत येत नाही. आमेन. हालेलुया. विश्वासाने म्हणा, मला परमेश्वराने उत्तम बनवलेले आहे. आमेन. हालेलुया. किती लोक आव्हान म्हणणार आहे म्हणा, मला परमेश्वराने हात दाखवा, मला परमेश्वराने, कंजूसी नका करू, मला परमेश्वराने उत्तम बनवलेला आहे. शेजारच्याला म्हणा, मी उत्तम आहे, माझा बाप उत्तम आहे, तो चांगला आहे. हालेलुया. जरा रागाने म्हणा, चांगला आहे तो, नीट वाग. हालेलुया. हालेलुया. काय सांगितलं, कसे दिलं आपल्याला, कोणत्या गोष्टी दिल्या, उत्तम गोष्टी दिल्यात. बरोबर दिल्या का नाही, चांगल्या दिल्या का नाही. हा 45 वय, कुठलं बीपी नाही, शुगर नाही, काय नाही, आणि होणार नाही काही, आणि मेला तरी देवाच्या राज्यात जाईल. हालेलुया. काही काही लोक एवढं शान आहेत, रविवारच्या दिवशी त्याला लय काम असते, रविवारच्या दिवशी तिकडं जायचं, इकडं जायचंय. असे लोक देवाला प्रेम करत नाही. देवावर प्रेम करणारे लोक पाऊस पाहणार नाही, ऊन वारं पाहणार नाही. तयार असलेली स्त्री काय करणार आहे, दिवे घेऊन एनी टाइम कशी असणार आहे, तयार असणार आहे. आमेन. हालेलुया. पावसात भिजत आलो आहे मी आज सकाळी. काय गेलं पावसात भिजत, तर काय नाही, समजा पावसाळ्यात इशू आला तर छत्री घेऊन घरीच बसा. मग लय छत्री घेतात आणि लय मोठा पाऊस चालू आहे, नाही लय मोठं लग्न आहे, आमचं नातेवाईकच आहे. देव म्हणून तू लग्नच करीत बस, इथंच थांबतो, येऊ नकोस माझ्या राज्यामध्ये. मला काय सांगायचं आहे, बैल आपल्या मालकाचं काय करतो, ठाणं ओळखतो. परमेश्वराचं वचन सांगतं, माझे लोक माझं ठाणं मला ओळखत नाही. तुम्ही जर चर्चला येत नसल तर देव म्हणतो तुम्ही मला काय करत नाहीये, ओळखत नाही. मी एक दिवस सुद्धा मिस करत नाही चर्च, एक दिवस सुद्धा नाही बुडवत. वेळेलाच येणार 10 वाजता, पाऊस असू काही असू काही असू, कारण की वेळेतच तुम्ही, जे वेळेत येणारे लोक तयार असलेले लोक आहेत. काय सांगितलं, फर्स्ट नंबर मी तुम्हाला आपल्या कळपातलं आपण उत्तम, देवाने आपल्यासाठी शारीरिक आरोग्य हर एक गोष्ट दिली. उत्तम देवासाठी आपल्याला काय करायचं, त्यांनी काय हबेलनी काय केलं, आपल्या, काय म्हटलं, फर्स्ट नंबर आपल्या. सेकंड नंबर दुसरी काय आहे, प्रथम. म्हणा प्रथम. काय केलं, प्रथम याचं काय आहे, काय द्यायचं, प्रथम द्यायचंय. काय करायचंय, प्रथम झालेलं फळ झाडाला काय आलेलं आहे ते पहिले द्यायचं आहे. हो, काय द्यायचं ते कसं द्यायचंय, आपण टाकलेले देतो. 10 आंबे आणले का सडलेला आंबा देतो तुला, त्याचप्रमाणे तुझे आशीर्वाद होतील. कशाप्रमाणे, कसं द्यायचंय, उत्तम द्यायचं. देवाला देताना काय द्यायचंय, उत्तम द्यायचंय. ज्याचं काही कामाचं नाही, असं वचन सांगितलेलं आहे. मला असं वाटतं, काढा निर्गम किती, लेवी 22. आंधळा, तुटलेल्या अवयवाचा, लुळा अथवा अंगावर मस्ताई खरूज असलेला असा कोणताही प्राणी परमेश्वराला अर्पू नये किंवा विधीवर हवे म्हणून परमेश्वरा. किती लोकांनी काढलंय, बायबल काढलं का, त्यांचा बाकी स्वीकार करावा. लेवी याचा 22 अध्याय आणि 22 वचन आपण सगळ्यांनी वाचू. आंधळा, तुटलेल्या अवयवाचा, लुळा अथवा अंगावर मस, चाई अथवा खरूज असलेला असा कोणताही प्राणी परमेश्वराला अर्पू नये. परमेश्वराला अर्पू नये. काय अर्पायचं आहे, उत्तम. काय आणलेलं आहे, प्रथम. आपण काय करतो, महिन्याचा पगार झाला का सगळं झाल्यावर लाईटवाला जाईन, दूधवाला जाईन, भाड्यावाला जाईन. भाड्या म्हणजे शिवण्यावर का, भाड्याचं रेंटवाल्याला जाईन, अजून याचं सगळं देतो. आणि परमेश्वराला राहिलेलं काय देतो, उरलेलं चिल्लर. काय करतो, उरलेलं देतो. प्रथम परमेश्वराचं दान द्यायला. दान वेगळं असतं, काय असतं म्हणा, दान वेगळं असतं, दशमांश वेगळा असतो. दशमांश म्हणजे काय, प्रत्येक गोष्टीचा, त्याला पिठा मिठा तुपाचा, अन्नधान्याचा, त्याच्यानंतर झाडाचा, जमिनीचा, हर एक गोष्टीचा दशमांश असतो. दशमांश कसा पाहिजे,
बोला ना, दशमांश कसा पाहिजे? उत्तम पाहिजे. अर्पण कसं पाहिजे? उत्तम पाहिजे. परमेश्वराने तुम्हाला आणि मला उत्तम बनवलेला आहे. तो तुम्हाला आणि मला काय शिकवत आहे? तुम्ही आणि मी देखील कसं पाहिजे? उत्तम दिलं पाहिजे. आमेन. हालेलुया. कसं दिलं पाहिजे? उत्तम दिलं पाहिजे. उरीसुरीचा माल द्यावाला. कसं द्यायचं आंटी? उत्तम. ब्रदर कसं द्यायचंय? उत्तम. उरीसुरीचं द्यायचे. नाही. लेकराला आपण काय करतो? लेकरू ये रे इकडे जरा. लेकराच्या हातात तुम्ही किती पैसे देतात? हा, 1 रुपया देतात काय हातात तुम्ही? नाही. ते पण म्हणे तुलाच राहू दे. आणि भिकाऱ्या पुढे गेल्यावर ते नाही. तर भिकाऱ्या पण होते तुलाच राहू दे ते पैसे. मला काय सांगायचे? परमेश्वर तुम्हाला देतोय आणि तुम्ही देवाला देतात काय उपकार करत नाही, नाही. किंवा मी देवाला देतो काय उपकार करत नाही. नाही. हे सगळं कुणी दिलेलं आहे? देवाने दिलेलं आहे. देवाने दिलं. आणि देवासाठी देव शिकवतो तुम्हाला. आजची शिकवलेली गोष्ट देव म्हणतो मी उत्तम आहे. तर तुम्ही माझं लेकरू असेल ना, तुम्हाला मला स्वर्गात घ्यायचे, तर तुम्हाला पण कसं बनलं पाहिजे? उत्तम बनलं पाहिजे. काय बनलं पाहिजे? उत्तम. शेजारच्याला सांगा उत्तम बनलं पाहिजे. कसं बनलं पाहिजे? मूर्ख बनलं पाहिजे का? कोणची स्त्री बनली पाहिजे? शहाणी. हा, कसं आणायचंय? हा, हे लेकराला काय कुठं होतं मी? लेकराच्या हातात. हा, लेकराच्या हातात किती पैसे देतो? 100ची नोट असते, 500ची नोट असते. आणि पाळकाच्या हातात, हा, पाळकाच्या हातात तुम्ही पैसे देताना थरथर काप का नेवत की अरे आपण एक देवाचे दास आहेत किंवा एक देवाचे अभिषिक्त, याच्या हातात आपण असं कसं काय द्यायचं? प्रेज द लॉर्ड. त्यावेळेस पण विचार करायचा आहे. तुम्ही कोणाला देतात? पाळकाला देत नाही. कोणाला देत आहे? देवाला देत आहे. ठीक आहे. प्रेज द लॉर्ड. मला सांगायचं कसं द्यायचं आहे? उत्तम द्यायचं. आ त्यांनी हवेलीने कसं आणलेलं आहे? उत्तम आणलं. उत्तम आणलं. त्याने आंधळ आणलं का? त्यांनी नाही. हा, त्यांनी काय केलं? तुटलेलं आणलं का त्यांनी? नाही. हा, लुळं. किंवा काय म्हटलं त्याच्यामध्ये? लुळं असलेलं. अवयव, तुटलेला अवयवचा किंवा आचवा. एक ब्रदर होते, मी त्यांचं नाव नाही सांगणार. एक आम्हाला एक बच्चा आणला. कशाचा? बकरीचं. ते खुजं म्हणतात ना, खुजं. वाढतच नाही. खुजं ते वाढतच नाही. ते काय काय लेकरं बघा, लेकरांबद्दल नाही बोलत मी, जनावरांबद्दल बोलते. ते वाढतच नाही. ते आणून दिलं. मी सांगतो तो माणूसच आशीर्वादित झाला नाही कधीच. तो कधीच आशीर्वादित झाला नाही. कारण की कसं आणलं त्यांनी? खुजं आणलं. म्हणजे काय? वाढणारं. जे त्याला उपयोगाचं नाही कोणासाठी? आणि कोणाला म्हणायचं देवाला द्यायचं. देवाने तुम्हाला आणि मला बनवलंय. त्याच्या संगती आपण असं खोटापणा करत असेल तर तुम्हाला आणि मला ब्लेसिंग मिळणार आहे का? नाही मिळणार. सांगा बरं. हा, सांगा ना. नाही. कसं द्यायचं? काय सांगितलं? उत्तम द्यायचं सांगितलं. जागा देताना कशी द्यायची? उत्तम. दान देताना कसं द्यायचंय? उत्तम. दशमांश देताना कसं द्यायचंय? देवाने तुम्हाला उत्तम शिकवलं. तुम्ही आणि मी पण कसं शिकलं पाहिजे? उत्तमच द्यायचं. उत्तम गोष्टी शिकलं पाहिजे. Praise the Lord. जा बरं. डॉक्टरनी म्हणले 5,000 रुपये खर्च आहे, त्याला 1 रुपया द्या, 5 रुपये द्या, चालेल का? नाही चालत. डॉक्टर म्हणून बाबा तू इथंच थांब, अजून तुला 1 दिवस नाही 4 दिवस व्हेंटिलेटरवर ठेवतो मी. त्याचं पण भाडं दे. ते 5 किती होतील ते सगळे 10,000 रुपये तुला द्यावं लागतील. असं आहे का? परमेश्वरासाठी काय पाहिजे? कसं द्यायचं आंटी? चांगलं. सिस्टर कसं द्यायचे? कसं द्यायचे? चांगलं. माझ्याकडे बघून म्हणा कसं द्यायचे. चांगलं द्यायचंय. उत्तम द्यायचं. मला पण म्हणा तुम्ही. कसं नाही. कसं द्यायचं? करा ना मला. कसं द्यायचंय? करा, सगळे मिळून करा. कसं द्यायचंय? मी पण करतो. कसं द्यायचंय? कसं द्यायचं? हा, उत्तम. उत्तम द्यायचंय. काही लोक आता मनामध्ये पण विचार चालू यांना लागतंय म्हणून म्हणते. मला काही नाही, मला द्या पुरवणारा परमेश्वर Praise the आहे. Lord. मला तुम्ही नाही सांभाळत. देव कोण सांभाळतो. कोण सांभाळतोय मला? देव. देव. आमेन. देव सांभाळतोय मला. Yes. हालेलुया. आपलं चर्च ऑफरिंग आपल्या भेजिनदाराला विचारा किती असतं. त्यावेळेस तुम्हाला वाईट वाटेल असं ऑफरिंग असतं. ऑफरिंग असं सांगितलं नाही पाहिजे. तर त्यांना विचारा, अवश्य भेटा त्यांना. तुम्ही गेल्या ना, आता तुम्ही झालं ना चर्च झाल्यानंतर त्यांना भेटा, त्यांना किती असतं ऑफरिंग विचारा. वाईट वाटायची गोष्ट नाही, चांगल्यासाठी. मग त्यावेळेस ते सांगतील एवढं एवढं ऑफरिंग असतं. मग कसं काय तुम्हाला आशीर्वाद भेटणार आहे? कोणचं दिलं पाहिजे? उत्तम दिलं पाहिजे. आपलं दिलं पाहिजे. स्वतःचं. स्वतःचं काय म्हटलं? प्रथम पाहिजे. त्याच्यानंतर प्रथम जन्मलेलं वाचा. प्रथम जन्मलेलं दून
म्हणजे त्यातल्या पुष्टातून, कशातून द्यायचंय? तंदुरुस्त. पुष्ट, तंदुरुस्त द्यायचं. हाडकुळं वाकळ असं काही कामाचं नाहीये. काय काय लोक एवढे हुशार आहेत, ऑफरिंग मध्ये फाटलेल्या नोटा. कुठं नोटा? ऑफरिंग बॉक्स मध्ये फाटलेल्या नोटा. जिथं बाहेर नाही चालत ती इकडं. बाबा त्याच्या फाटल्याप्रमाणे तुझे आशीर्वाद फाटलेले राहणार आहे. व्हिडिओ शूटिंग देव दाखवून तुम्हाला वर. नरकात कमवून गेला म्हणून तू विचारला ना प्रश्न, तर देव म्हणून तू बघ काय ऑफरिंग दिले. तिकडून बाहेर जाऊन नोट फाटलेली कोणची नोट आहे ती पाहतील आणि टाकतील. बायबलमध्ये स्पष्ट सांगितलं, तुटलेलं टाक. या हाताचं, त्या हाताला कळू नये. तुम्ही हात दाखवा मला. तुझा हा हात काय करतो याला कळलं नाही पाहिजे. काय केलं नाही पाहिजे? कळालं आपले 10 रुपये दान दिलं तरी आपण काय करतो? 10 रुपये दान दिले आंटीनी, अंकलने 20 रुपये दिले, सिस्टरनी 40 दिले. अरे कोणाला दाखवायचंय तुम्हाला? तुमचं कसं असलं पाहिजे? देवाने पाहिलेलं. काय करताना तुम्ही कसं केलं पाहिजे? गुप्त. आपल्या चर्चमध्ये तुम्हाला सांगतो, एक 40,000 रुपयाचा आपल्याकडे काय ड्रम सेट आहे. एक व्यक्तीने दिलेला आहे. कोणी दिलेलं आहे? पास्टर. बिलकुल काही नाव नाही पाहिजे आम्हाला. कसं दिलं पाहिजे? गुप्त दिलं. मोठं असं करा ना. हे बोटले आगाव आहेत. काय आहे? हुशार. हुशार आहेत ते. त्यांना मग हुशारी करायला लागलं ना, माइंडमध्ये टाकला ना विचार, त्याला म्हणा शांत बस. काय करायचं? माइंडला म्हणायला लावायचं शांत बस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर माझं काय सांगितलेलं आहे? पुष्टातून काय केलेलं आहे? अर्पण टाकलेलं आहे. म्हणजे मला बोलायचा उद्देश काय आहे? हाबिलाने परमेश्वरासाठी उत्तम ऑफरिंग केलेलं आहे. दान देताना पण काही लोक लगेच नाव टाकतात. यांच्या नावाने स्मरणात हे नको लिहायला, चांगलं नाही. तुम्हाला काय करायचं ना, कोणालाच कळलं नाही पाहिजे. मी करतो ना, कोणालाच समजत नाही मी काय करतो काय नाही. आपल्या चर्चमध्ये पण सांगून ठेवलेलं आहे. पण आता तुम्हाला मी ते पाकिट आणून तुमचं नाव टाकायला सांगितलं. का केलं? की फक्त मला कळलं पाहिजे की कुणी दशमांश देत आहे, कुणी दान देत आहे. या गोष्टी मला कळायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. पण हे तुम्ही मला विचारू शकत नाही किंवा तुम्ही देवाला विचारू शकत नाही. तुम्ही जरी म्हटलं ना, तुम्ही 4 लोकांना जरी सांगितलं ना, अरे मी चर्चला अशी वस्तू दिली, तशी वस्तू दिली, तुमचं काय होईल? काय निघून जाईल? आशीर्वाद. आशीर्वाद निघून जाणार आहे. मग आशीर्वाद निघून गेलं पाहिजे का राहिले पाहिजे? टिकले पाहिजे. बोला ना, काय झालं पाहिजे? टिकले पाहिजे. कसं करायचंय? गुप्त. या हाताचं या हाताला कळलं नाही पाहिजे. मग देवासाठी जे करतात ना ते लोक, मूठ झाकून करतात ना ते लोक उत्तम आहे. मला मूठ झाकून करणारे लोक दाखवून करणारे लोक उत्तम आहे. तुम्हाला सांगतो मी, कितीतरी सेवक आहेत, कितीतरी लोक आहेत, कळून सुद्धा देत नाहीत. एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी करतात चर्चसाठी. नाव सुद्धा नको, ब्रदर नको, नका टाकू, नाही पाहिजे ना आम्हाला. कारण की परमेश्वराने आपल्याला दिलेले आहे. आणि काय नावाची अपेक्षा करता? हा, मला खुर्ची पाहिजे, हे पाहिजे, माझं नाव पाहिजे, मला लीडर झालं पाहिजे, मला हे पाहिजे. हे सगळ्या शैतान गोष्टी टाकतो या मनामध्ये. काय नको आपल्याला. आपण नम्र व्यक्तीवर, येशूने काय शिकवलंय आपल्याला? येशूने शिष्याचे पाय काय केलेलं आहे? धुतले. राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू. त्याचं नावासाठी त्यांनी तो म्हटला असता, मी देव आहे, मी तुमचे पाय कशाला देऊ? पण त्याने काय केलेलं आहे? पाय धुतले. मी कोणी नाही. तुम्ही आणि मी दान दशमांश काय करत असेल, आपण कोणी नाही. आपलं नाव नाही, गाव नाही, काहीच नको. आपलं नाव प्रेषिताच्या पुस्तकामध्ये आलं पाहिजे. Praise the Lord. या प्रेषितांनी काय केलं तुम्हाला माहितीये का? 12 प्रेषित आहे. हो, सगळे घरदार सोडून ते काय केलेलं आहे? सेवेसाठी निघून गेलेलं आहे. आणि स्वतःच्या नावासाठी त्यांनी कधीच काही केलेलं नाही. आज कोणीतरी ते लिहून ठेवलेलं आहे देवाच्या दासांनी. आणि त्यामुळं त्यांचं नाव, प्रेषिताचे कृत्य, प्रेषितांनी काय केलंय ते आलेलं आहे. तुम्हाला मला काय करायचं ते कोणाला सांगून करू नका. गपचित करा. आणि गपचित जर करत असतील तर तुमचं नाव परमेश्वरापर्यंत जाणार. Amen. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या वचनाद्वारे देव तुम्हाला मला आशीर्वाद करो.